संगीत खेळाचा भाषेचा प्रोग्राम आहे आणि तो सिंगल आहे ग. चल मग जायचं बघायला. चाल मग लाईन तपली काय उद्या. चाल ग. हा दिलीप दादा वासनिक यांनी माझ्या ढोलक मास्तरला 50 रुपये पारितोषिक दिलं होतं. आठवलं धन्यवाद. भुगावला जायचं आहे. मध्यमा हा हो साध्या याला म्हणतात शाही, याला म्हणतात तुयम, म्हणतात रे काय ना कोणाला हात जोडावं, कोणाला हात जोडावं आणि कोणाच्या लागू पाया. चांगली शिवानी म्हणता म्हणता कशी गेली जेवाया. कोणाला आता हात जोडावं कोणाच्या लागू पाया, कोणाला आता हात जोडावं अरे कोणाच्या लागू पाया. आणि चांगली शिवानी म्हणता म्हणता सारी गेली बाया. बाबाईचं बोलणं काय दिवाळीची मजा येणार नाही पाडव्याला, पाडव्याला बुद्धीची मजा नाही येणार चिवड्याला. बगड्याची मजा येईल का कावड्याला. सागराची बराबरी करेल का ये धावड्याला. वारे बुधाशाही वारे राजाशाही शबाश. म्हणते हा पोकर कितीही मदमस्त झाला तरी तो करल का होईल का हल्या म्हणते. सारखा दिसला का सारखा दिसला का खोल्यानं पकडलं किती वागाले येईल का, किती वागाले म्हणजे सर वागाची येईल का आणि या हातीला सर सरड्याची येईल का. शबाश. अरे ठिकाणा खरी उंदीर खळपळी नव्हता भिंतील का लाखाने, ठिकाणा खरी उंदीर खळपळे नोटा मिळतील का लाखानं. आणि घर सोडून पडाले का भाऊ सांगा अशा खटमलाच्या धाकाने. दुसऱ्याच्या भरोशावर मांस खाणारा, दुसऱ्याच्या भरोशावर मांस खाणारी जिंदगानी करेल का थाटानं. दुसऱ्याच्या भरोशावर मांस खाणारी जिंदगानी करेल का अजून थाटानं. आणि बापाला पावलं पंढरपूर हे नक्की मला शिकवतो ना का. बकरा कोंबड्या हले चालले का त्या जवळ झालं ती शैक्षणिक खतम झाली का.
म्हणून तर म्हणतो की या घुबडीला येईल का कधी विठ्ठूची बोली? काय येईल का या ठोकणारीला? नाही 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 म्हणून म्हणायचं आहे अरे घुबडीला येईल का कधी अरे विठ्ठूची बोली? वाघाने खाईल कधी जंगलात काही? या घुबडीला येईल का कधी मिठूची बोली? घुबडीला येईल का कधी मिठूची बोली? अरे वाघाला खाईल का जंगलातली कोली? अरे अंगाला आग येते तरी सर्पाची मान कापली, अंगाला आग येते तरी सर्पाची मान कापली आणि पोसडी कुत्री अंगात धावते जागवते आपली. ती चुकली म्हणलं तर किती झोपली नाही, साधी ती चुकली म्हणलं तर किती झोपली म्हणतो अजून पुन्हा काही म्हणलं असतं तर नाही का? म्हणजे या पवनाला का नाही याचा टोल पाय आणि वाघाच्या दात पाय मला सांग. तुला मी तुला टिचकुली म्हणलं तर उत्तर कोण आहे? या अशा दाताला याला देऊन राहिले तुला कोण केलं कदर खाण्याशाही? अरे इकडं टिचुकली मला तुला फटाका बन, इकडं सुत्री बन. समजलं का? याला उत्तर म्हणते मी म्हणलं माझ्या नळाला पाणी सुटलं आता घागर तुझीला. हो आता ज्ञाना मला सांगा भाऊ, ज्ञानाला मनपट्टी होतं का? कोणता तुला धोरकवी गाणं बनवून देणार? फुटबॉल फुटला ना तुला धोरकवी कोणता बनवून देणार? म्हणते मी कोणता नळ बनवला कोणतं घ्या तुला आखरी गेली शनी खाला नाही हे शरी वाई का? मी खाकरला म्हणजे मी तोंड लावी म्हणते जास्त सवय पडली वाटते तोंडात घ्यायची नाही, तुला जास्त सवय पडली वाटते. वारे भूतरवाना तुझी अवदस आहेस तू, प्रिय अवदस मी म्हणतो का ना तू करतोस का? याला शेरशरी याला म्हणते तो पाणी वाचून ठेव म्हणते त्या बहिणीच्या कामात ठेव म्हणते. बापा बापा मग म्हणलं मग बाजू पलटवली मग म्हणते सुरमा आहे म्हणते, उर्मिला आहे म्हणते, सोनू आहे म्हणते. वारे तू शाही मस्त आहे म्हणून तर म्हणतात तू टेकरी पर बैठा मोर, टेकरी पर बैठा मोर. अरे मोर बिचारा क्या करेगा ये घर की लौंडी है चोर. बाग तेरा बगीचा तेरा मछली तेरी रानी, बाग तेरा बगीचा तेरा मछली तेरी रानी, तेरी जिंदगानी कैरी करते सारा तू. अरे जात कुत्ती की बेईमान होती है हमेशा रखती पुछते, जात कुत्ती की बेईमान होती हमेशा रखती पूछतेड़ी. उसे कितना ही मेवा मिठाई खिलाओ लेकिन चूसेगी होती पड़ी. जिंदगी भी नहीं होती ऐसी कुत्ती की जोड़ी, जिंदगी भी नहीं होती ऐसी कुत्ती की जोड़ी, क्योंकि उतरा के मैंने बस कुत्ते ने होती इसकी फोड़ी. पूरी चमड़ी फोड़ून ठेवते. समजलं का? आहे का त्या जोरा से? नाही आहे. वारे वा मी म्हणलं कोणा संग झोपलीस म्हणलं. माय सांगते बाप सांगते मा सांगते केव्हा झोपलीस हे माई बदनामी करायला लागली. आता हा ठीक मग अंगणवाडीत म्हणते मी भाऊ असं 30 वर्षांनी हे असं 25 वर्षाची. तुम्ही झोपून होत्या म्हणते, तुम्हाला काही आठवण नाही राहिली समजा तेव्हा येऊन झोपलो म्हणते. असं अहो तर मी त्यापेक्षा नाही का मी तर 5 वर्षांचा मोठा असं. मग तू अंगणवाडीत आलीस तर मी तर पहिलीच गेलो संघ. मग तू कोण्या टायमात माझ्या संग झोपतीस संघ का झाले का? आणि तू अंगणवाडीत केव्हा गेलतीस? तू पहिलं सांगता तुटलं ना उपर पराठी पिरगवू काम आहे. बोललं म्हणजे बोललं. अनाजाची भूक अनाजानं जाते भलतं काही खाऊ नको. अनाजाची भूक अनाजानं जाते भलतं काही खाऊ नको. आता संगत चांगल्याची मूर्खा बरोबर वाया जाऊ नको. या ज्ञानेश्वरला एवढा कमजोर समजू नको. या ज्ञानेश्वरला एवढा कमजोर समजू नको आणि हाताना आपली सुजून ठेवू नको. समजलं का? कारण मला म्हणायचं मी खांब ठोकतो मागे पुढे पाहत नाही. ए शिवानी मी खांब ठोकतो मागे पुढे पाहत नाही. आणि माझी जर अंगाची आग झाली तर तुला नुकड्यात तुला शोधात
तुला काय वाटतं चोल्लो शेर समजून आली का गाण्याचा अर्थ ते अर्थ करताना गाण्याची तोड होते वारे मला पट्टी हो हो आणि खाजवत बसला म्हणते आग 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 खाजवत बसला आग खाजवत त्याला तेवढेच तर कामं होते तेवढेच कामं होते मस्त आहे नाही का आणि मग इकडे पुन्हा मला पट्टी लावते चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो चेहरा पाहून काय करायचं अब तुला जर मेकअप उतरवली का नाही एखादी गावातली कुत्री चांगली दिसते पण तू नाही दिसत समजलीस का म्हणते मी कशी दिसते जी म्हणते मी कशी दिसतो जी म्हणते दिसते चुलीतला दिसतो बरी आहे चप्पल माझ्याच मापाची कंपनी बाटाची आहे चप्पल माझ्याच मापाची कंपनी बाटाची आहे आणि जशी हवी तशी गाडी माझी सुमो टाटाची आहे चप्पल माझ्याच मापाची कंपनी बाटाची आहे चप्पल माझ्याच मापाची कंपनी बाटाची आहे जशी हवी तशी गाडी माझी सुमो टाटाची आहे हे बायको लग्नाची नसून टाटाची हे बायको लग्नाची असून आणि हे टाटाची आणि तू असेल खूप सुंदर का तुला चाटाची मोठी चाटण्या लायक तशी आहे खूपच वा 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 मस्त आहे माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते मी तुला त्या संदर्भाने म्हणलं का त्या चेहऱ्याला मी मानवत नाही पण जे मनाचं पाहिजे ते पाहिजे कारण माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते ज्याचे आचार विचार सुंदर आहे तोच सुंदर असते चेहरा पाहून मटकणारा उलटा शिरा फसते चेहरा पाहून मटकणारा उलटा शिरा फसते आणि वेळ खराब आली तर सारे लोक पत्र हसते समजलं का घेणं भुरा नवरा घे टाकतं टेम्पे घेणं भुरा नवरा घे टाकतं टेम्पे आणि घेणं भुरी बायको मारतं लागतं हात समझ का अरे आदमी तो उम्मीद पे जीता है पर उम्मीद धोखा देती है आदमी तो है उम्मीद पे जीता है पर उम्मीद धोखा देती है उस उम्मीद का क्या करना जो खुद की जान लेती है शिवानी सच्चाई पे भरोसा रखो सच्चाई काम आती है सच्चाई पे भरोसा रखो सच्चाई काम आती है और बुराई का रास्ता छोड़ो बुराई का रास्ता छोड़ो क्योंकि बुराई बुराई के तरफ ले जाती है म्हणले का जो अशिष रही ना नाही म्हणले आणि इच्छा गाणं होतो लाव म्हणतो झंडूबा त्याच्याशी होता पण लाव गाढवाला सर येईल का घोड्याची सर येईल का आणि हे मात्र कोण्या कुत्र्याने भाव देईल का बरोबर आहे काळ भेंड्या अजून तू अंड्यात आहेस बरोबर तुम्हीच सांगा इमानदारी भाऊ हे अंड्यातली दिसते का मी अंड्यातला दिसतो तुम्ही विचार करा सांगा काही बोललं म्हणजे बोललं कार भेंड्या एक काला हो लेकिन दिलवाला हो कारा कारा कायले करतो तूने काले तो बहुत देखे अरे काली काली क्यों काला काला क्यों कहते तूने काले तो बहुत देखे लेकिन काले तो बहुत देखे लेकिन ये नाना जैसे के भाले कहा देखे काळे कार्याच्या वाटी जेवढी कार्यात मजा तेवढी भुऱ्यात मजा आहे का विचार कसं कोणाने समजलं का कोणाने विचारतो समजलं का हम काले है तो क्या हुआ दिलवाला है नाही म्हणून समोर पण विचार गाण्याचा उपयोग होतो गाडवाला सर घोड्याची येईल का आणि हे माकड कोण्या कुठले कुठे भाव येईल का म्हणून मला म्हणायचं आहे
यांच्या माझ्या पाठीला 150 पारितोषिक मी आणि माझी पाठीवर धन्यवाद. हा या काकाच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले पाठीवर धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे कशी लागली हो बाबा कशी लागली हो बाबा कशी लागली भुकाले. मी का सांगतो माफ करणार नाही चुकाले. चुकले कधी माफी राहत नसते कोण्या कोण्या ठिकाणी, पण मर्यादा असते कोण्या गोष्टीची. म्हणून माफ करणार नाही चुकाले. चाटू नको तू थुकल्या थुकाले. आणि एवढं सांगून सुद्धा तू लागली झुकाले. थुकाचा कसाठी तरी लागली तू झुकाले. आणि हे कुत्री पा लागली भुकाले. म्हणून म्हटलं ए बाई अगं माफ करणार नाही चुकाले. आणि चाटू नको तू थुकाले. आणि तरी हे लागली झुकाले. आता कुत्री आता तुला नाही म्हणलं जे थुकला चाटल समजलं का. सांगतो तुला आता कुत्री कशी लागली हो कुत्री कशी लागली हो ती चुकली म्हणतो आणि इकडं भलतछाई म्हणते. भलतछाई म्हणते. म्हणून जिसके आचार विचार सुंदर है उसका मन चल रहा है. ए शिवानी अरे मी इकडं नाव घेऊन प्रत्यक्ष प्रेमानं बोलून राहिलो. अरे
तुला मान मर्यादा तरी आहे का? नाही मान मर्यादा तरी आहे. हो झोपली होती ना ती अंगणवाडीत होती तेव्हा. हो झोपली नाही होती तू मग झोपली होती म्हणून म्हणतो का? हो उत्तर बरोबर केलं म्हणा. आणि एक उत्तर काऊन नाही दिलीस तर पती पत्नीला देते किंमत पण तरी बायको नवऱ्या करून घेते किंमत. पती पत्नी एकामेकाला देते हिंमत तरी बायको नवऱ्या करून घेते किंमत. कोणती किंमत आहे त्यांना सांगतलीस का सांगत मी म्हटलं आतावरी काय नाही केलं तर आता का करशील? घरी आहे का म्हणलं हातभर जागा तर भारत पक्ष बांधशी. नागपुरामध्ये जाऊन काय बांधणार आहे? वाती फिरते वर्षा वाती भारे बांधायला जातं का? आणि म्हणते किती बांधलेले म्हणतात त्याच्या भारे बांधायचं म्हणतात 25 भागाला बांधतो म्हणते. येंगाळ फुकणे जसं तोंडात आलं कसं शेराने शेर दे शब्दाने शब्द देताना शैली म्हणते. तुला फक्त आता निघाली होती ना फलकवली असती मी ना आता बहीण म्हणतात तुला सावरलीस म्हणून समजले का? कारण या तमाशा नाही तमाशा का नाम विशाल है. तमाशा नहीं तमाशा का नाम विशाल है. ये कोई नंगा नाच नहीं ये तो जनजागृती की मशाल है. बोललो तसा झालाच नाही. ये कोई बाया नाही बसले असते. समजलं का? ते शायरी करता आपण ठसवलं. इज्जत से करता हूँ शायरी ये है मेरा ठाठा. इज्जत से करता हूँ शायरी ये है मेरा ठाठा है. शिवा नहीं मेरे में कुछ खराब है तो क्या करेगी बालवा का उष्ट जाने का याचे त्याचे 17 गुरुचे बनव ना. हेच तर म्हणलं भारे कोपच्या बांधशी. तुला भारे समजले का? भारे समजले तुला? चालली कवी दर्शन करायला सरम वाटायला पाहिजे तुला कवी दर्शन म्हणताना. समजलं का? 5-6 वर्षापासून हवान खाऊन राहिलीस ना आता शेण खायला लागलीस. आता शेण खायला लागलीस का? तरी म्हणजे मी कुठं कमी कोण मानवतं कोणाला नक्की बनवतात का? कुणाला तूच कमी आहेस. समजलीस का? तू आपलं हेड आपलं काही म्हण. समजलं का? तो 5 बसून कमी आहे दर्शन आहे का आहे तो 5 बसून. समजलं का? तो त्याला जॉब वाटे तो आपलं काय तू आपलं काम कर ना. इथं कुठच्या कवी दर्शनाला तुला झोपा काढून राहिलीस का? आणि सफेद दिशाचा झंडा काढायला आलीस काही ना? तू सफेद दिशाचा झंडा काढायला आली का दर्शन कवीचा झंडा काढायला आलीस? की मला सांग बरं म्हणून तर म्हणतो ज्यांना पेली नाही देशी दारू त्याला कळेल का विष किलो? ज्यांना पेली नाही देशी दारू त्याला कळेल का विष किलो? आणि घरात दडून बसणारी 4 चौकात ठोकल का खा दुसऱ्याच्या भारीवर सरत बापाचा दुसऱ्याच्या भारीवर सरत बापाचा हिचं होणारा का काही कम मेहनत करणारा मेहनत करते आणि फुकटी मारते 4 त्या झंडा काही कळला नाही तर दर्शन काकाचा झंडा कळला. लक्षात ठेव. काय तिवाला वती आला काय येंगार फुकली कुच्ची त्यांनी शहरी करायला हे म्हणलं मी अशी मी कशी पाले धरणं अमुक टमुक दिल बड़ा होना चाहिए उसके लिए. म्हणून तो म्हणलं जिसके आचार विचार सुंदर है उसका मन चंगा है. जिसके आचार विचार सुंदर है उसका मन चंगा है. उसे काशी तीरथ जाने की जरूरत नहीं उसके कटौती में गंगा है. जिसने मान न इज्जत को बेच डाला वो लुच्चा लपंगा है. जिसने मान न इज्जत को बेच डाले अरे वो लुच्ची लपंगी है. तेरे से कौन मुला गाएगा तू तो कपड़े पहनकर भी नंगी है. तुला दाता दिसते तर कोणाची काही दिसते पण 2 शब्द बोला तो कोणा शब्दानं तुटून याची अक्कल ना तुला. अक्कल राहिली असते तर काही नाही एवढा खाल्ली असती. समजलीस का? म्हणून बोलाची वाट पाहते असं नाही राहत. समजलं का? म्हणून मुझे पकड़ निकले के पास हात नाही है. काय बोलतो हाय का इथं शात या ना माझ्या समोर इकडे या ना मैदानात लवकर राहिले. ए शिवानी किती प्रेमाने आवाज देऊन राहिला तुम्ही. अरे ए शिवानी क्या करते है यार तू दीवानी. यार मला तुया ऐकू दे ना यार. कसं म्हणली बसवत खसला. किती सुंदर गाणं आहे तिवाला. किती सुंदर गाणं आहे. आणि लावली आपल्या कवी दर्शन. अरे कोणा संग गमन करतो ना तर मग लाव तुर्याचं ना तर निरा निशांचं
का त्याची बदनामी करायला लागलीस तर माहित नाही मला का शैरा नाही का ते जेव्हा विकत घेऊन गाणे बोलू शकतात तूही विकत घे त्याच्यापासून आपलं नाव टाक ना ती वस्तू गेलं तर नावाची आपली होते ना एखादी जर गाडी घेतली माणसानं एखादी गाडी घेतली तर नावावर गाडी मानला जातो वालकाच्या राहते आता गाडीवाल्याच्या राहते हे तर तुला समजायला पाहिजे ना नाही का लोकांना माहित आहे काय म्हणून हे बा हे तुला चेतावणी आहे मी तुला राग म्हणून नाही बोलत समजलं का मी बोलणार नाही तर तू सुदर्शन नाही चालते ना चालू जाते दुकानदारी अरे घर में नहीं दाना आंबा गई पिसने को घर में नहीं दाना आंबा गई पिसने को और चंदन तो देखा नाही तुने निम डाया घासने तुला चंदनच नाही माहित अजून तू निंब घासून राहिलीस लक्षात ठेव म्हणून तू किती निंब घासशील तर तो चंदन होणार होईल कशी नाव हिचं होईल का तुम्ही सांगा इमानदारीनं नाव कोणाचं होईल नाव दर्शन काकाचं होईल मग गेले वाटायला पाहिजे ना काही माझा मनाचा भाव तर हे आहे समजलं का आता येडे मुख काही बनव हो हा दर्शन काका म्हणून ना त्याचं काम आहे तो करून हो त्याचं कर्तव्य पण तुझं कर्तव्य तू पाहि ना समजलं का म्हणून असं करीन तसं करीन असं चालणार नाही म्हणून म्हटलं मी माफा करणार चाटू नको अरे अरे कुतरी कशी लागली हो समजलं का मी म्हणणारी नावाची कुत्री तू चिंत तुला लागत मला काही घेण देण नाही समजलं का म्हणून असं नाही होत म्हणून कारा म्हणजे काय असतं समजतं तुला कारा कारा शिवानी अहो काळा काळा अहो गोड सामी अग काळा काळा अहो गोड सामी अन काळ्या रंगावर राधा दिवाळी काळा काळा अहो गोड सामी काळ्या रंगावर राधा दिवाळी पाले अंगुली नाही त्याच्या हे म्हणतो ना तिला अंगुली पाणी आणि तुम्हीच म्हणता हे शिवाजी होय का कोण होय म्हणून अरे अरे जात हंसाची जात हंसाची असून तरी पण आणि भाषा खुबळाची म्हणते शिवानी जात हंसाची असून तरी पण भाषा खुबळाची म्हणते शिवानी क्या
थोडं शायरी करायचं विचारलं शायरी करा समजलं का भरपूर काही बोलता येते भरपूर काही बोलता येते म्हणून थोडीशी विचारानं शायरी करायच्या हो तू आपलं बोट कोणाला देऊ नको आणि कोणाचा बोट जर सापडला तर त्याला सोडू नको समजलं का असं नाही अर्थाचा अनर्थ करायचा नाही एक शब्द बोला तर 10 शब्द बोलायचे आहे त्याला शायरी म्हणते चांगल्या मोठ्या मोठ्या शहरावर त्या गमती होऊन राहिल्या ना आम्ही का पाहिलं बा बुधर 8 दिवस आम्हाला का समजते पण शेवटी म्हणायचं आहे शेर को शिकार नहीं मिली तो घास कभी नहीं खाते और कोई पहलवान अखाड़े में उठा तो हाथ बांध कर नहीं खाते अज्ञानी लोग ज्ञान समंदर में नहीं नहाते तो जिनको शायरी नहीं समझती ऐसे प्रोग्राम में नहीं आते सर्वांना शायरी समजते शिवानी भाई समजलं का म्हणून मी काही मोठा शाहीर नाही पण तुला काही सांगायचं आहे मी काही मोठा शाहीर नाही पण तुला काही सांगायचं आहे शांत चित्तेने तुम्ही बघून द्या माय बाप एवढं दान तुम्हाला मागायचं आहे कारण खरं खोटं तुम्हालाही करते खरं खोटं तुम्हालाही करते कारण तुम्हालाही ज्ञान आहे शायरी हे वाईट नाही दादा म्हणतात कलेची खाण आहे याच खाण्यातून रत्न निघाले याच खाण्यातून रत्न निघाले तर रत्नही तुम्हाला लावू शकत नाही कारण रत्न हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही माणूस किती शहाणा असला माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही करत नाही माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही करत नाही आणि ज्ञान हे अमृत आहे ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही प्रयत्नाशिवाय मिळत नाही समजलं का एवढंच बोलायचं होतं या ठिकाणीच मी तुला बोलणं बंद करतो आता तू समोरच्या घरात ये आणि का बोलायचं तर बोल तुमच्या समोर बाबासाहेबांचे गीत सादर करतो बाबा जमलेचे गीत सादर करतो